चला सागर दादाच्या हळदीला. देवदर्शन करून आल्यानंतर आम्ही अक्षता तयार करायला घेतल्या. लाल, पिवळा, हिरवा रंग असे सगळे एकत्र घेतले होते. स्वास्तिक काढलं सगळ्यात पहिले, पण आमचं पिल्लू आलं मध्येच. ते काय वहिनीला सोडेना, त्याला पळवलं आणि अक्षता मिक्स करून घेतले. ते रंगीत तांदूळ आणि सगळ्या बायकांचे हिरव्या चुड्यांनी भरलेले हात किती सुंदर दिसत होते. त्यानंतर चेंज करून पटकन हळद मिक्स करायला घेतली. हळदीत मी घातलं होतं चंदन पावडर, बेसन आणि रोज वॉटर, ज्याच्यामुळे कोणी पिवळंही नाही होणार आणि कोणाला एलर्जीही नाही उठणार. ही लास्ट मिनिटला ठरलेली हळद होती, त्याच्यामुळे कोणी डेकोरेटर नव्हतं किंवा काही नव्हतं. मग हाच घरातला छोटा डेकोरेटर लागला कामाला. हळदीचं सुंदर असं ताट सजवलं. बॅकग्राऊंड ही एकदम मस्त छकास तयार करून ठेवलं होतं. पाटील डेकोरेटर्सना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. जस्ट किडिंग. त्यानंतर पटकन जेवून घेतलं. काय गरमागरम आणि मस्त जेवण होतं आणि हळदीला सुरुवात केली. दादा सोबतचा काका काकीचा मान म्हणून माझ्या मम्मी पप्पांना बसवलं होतं. मग मी काय त्यांनाही चिडवत होते की तुमच्या लग्नात मला बोलवलं नाहीत म्हणून मी तुमची हळद आता करून घेते. जस्ट किडिंग. त्यानंतर जे काय माझं मॅरिनेशन केलंय सगळ्या बायकांनी मिळून, की माझा फोनच डेड झाला होता. फोन चार्जला लावला आणि दंगा धुडकूस करत नाचत होतो आम्ही बाहेर. काय दमले होते मी, पण आमचं नाचायचं काय थांबत नव्हतं. मी आणि माझी ताई तर घरात पण डीजे वाजवून नाचत होतो येड्यासारखे. पण ह्या काकांच्या एनर्जीला आम्ही काही मॅच करू शकलो नाही. मग काय दमून घरी आलो, अंघोळ केली, फ्रेश झालो आणि दादाच्या स्किन केअरला चालू केलं. दुसऱ्या दिवशी लग्न कसं झालं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल. तोपर्यंत फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.